सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती कांद्याचा ट्रक पलटलाय। 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या। छत्रपती संभाजीनगरहून बंगलोरला रवाना झालेला हा ट्रक होता। तर आज IIT JEE परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागणार आहे। ट्रकमध्ये साधारणतः 600 पोती कांदा असल्याची प्राथमिक माहिती आहे। गाडीचं टायर फुटलं आणि त्यामुळे गाडी पलटी झाली आहे। यामध्ये कोणतीच जीवितहानी झालेली नाहीये, तर वाहन चालक किरकोळ जखमी झालाय। पहाटे 5 वाजेपासून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। पहाटे 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा लागल्या। वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस स्वतः कांद्याचे पोते उचलत असल्याचं चित्र सध्या दिसतंय। सोलापूर पुणे हायवे हा आता जाम झाला असल्याचं आपण पाहू शकतो। कांद्याचा ट्रकच पलटी झाला आणि त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज JEE ची परीक्षा आहे, जी की IIT साठी महत्त्वाची आहे। त्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागेल। प्रवीण पारडे, शहर वाहतूक शाखा सोलापूर। तर आज पहाटे 5 वाजता सदरचा कंटेनर जे आहे कांदा वाहतुकीचा मालाचा तो पलटी झालेला होता। 5:15 ला मी या ठिकाणी आलो। त्यानंतर मग सर्व वाहतूक होती ठप्प झालेली। सदरची वाहतूक काढून घेण्यात आली आणि सर्व्हिस रोडने सदरची वाहतूक केलेली आहे। आज IIT JEEचाही ॲडव्हान्सचा पेपर आहे, त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत त्यामुळे 10 कर्मचारी आम्ही तैनात केलेले आहेत। तसेच हे कांद्याची वाहतूक जे होतं साधारणतः 600 गोणे आहेत आणि ज्या व्यापाऱ्यांचा माल होता त्यांनी सोलापूरच्या व्यापाऱ्यांकडे दिला आणि संबंधित व्यापाऱ्यांनी त्यांची लेबर लोक या